सन्मान होईल. त्याचबरोबर रोख पारितोषिक ज्यांच्यासाठी होता तो सचिन तरे, भूषण सॉरी सचिन तरे आणि प्रसाद बदे आणि भूषण मोरगे. आपण तिघांनी रोख पारितोषिक घ्यायला या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर भगवान टोमरे आपल्याला रोख पारितोषिक घ्यायला या ठिकाणी यायचे. मी देवाशिष मिश्रा यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे आणि दीपकजी जाधव. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरलाय. बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 11 बॉल मध्ये 3 षटकार 2 चौकारासह 30 धावा आणि 6 बॉल मध्ये 18 रोकायच्या होत्या आणि महत्वाचे 2 चेंडू वरती 2 विकेट ज्याने घेतले तो भूषण मोरगे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. भूषण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण बोलूयात. संदीपजी गायकवाड सर तुमच्या समोर जॉईन होतील आणि सन्मानित करण्यात येईल भूषण मोरगे यांना. थँक्यू. तर जरूर आपण पाहतोय भगवानजी टोमरे एक लाजवाब फटकेबाज फलंदाज याच्यासाठी संघ मालक महेश कारिक यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर भूषण सचिन तरे आपलं पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर प्रसाद बदे आपणही आपला रोख पारितोषिक घ्यायला या ठिकाणी यायचे. मी विनंती करतो भूषण या आपण मॅन ऑफ द मॅचसाठी प्रथमतः आपण सचिन आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचे. संघ मालक यशवंत भवारे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एक उत्कृष्ट झेल आपण या ठिकाणी पाहतोय सचिनच्या माध्यमातून आणि तो सामन्याचा युटर्न होता. त्याचबरोबर प्रसाद यायचं आपल्यासाठी पण एक आपला तो इनिंगसाठी रोख पारितोषिक 1000 रुपये आपण या ठिकाणी पाहतोय. बलिराम रेसॉर्ट चे मालक यशवंत भवारे सर समोर 11चे. त्याचबरोबर या देवाशिष मिश्रा आणि दीपक जाधव आपल्या शुभ असते आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी यशवंत भवारे सर नंदुदा मस्कर यांच्या माध्यमातून आहे. मेडल आहे आणि 70 सेंटी शॉप यांच्याकडून परफ्यूम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल राज भोईर ग्लान्स केल्या बॉलला. बॉल चाललाय हरिभाऊ भडसावळे स्टँडला सलामी देत असताना पहिला चेंडूवर आलाय चौकार. डेफिनेटली एक चांगली लढत आहे. एका विषय सध्याला आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक त्या क्षेत्रातून ऍक्शन रिप्ले. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार. येतोय चौकार.
दिशा असावी. घरट्याचं काय ते बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनगडात जिद्द असावी. सुपर बॉलिंग. आता पहा बॉल एक्स्ट्रा फेकलाय. धावसंख्या 1 आकड्यानं आकार घेईल आणि याच एका आकड्याच्या मदतीने धावांचा आलेख मात्र वधारून जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या धावसंख्येवर. धैर्य असं ठेवा की मग इतिहास तुमच्या पराभवाची देखील नोंद घेईल. धैर्य तुम्ही असं ठेवा की ज्या दिवशी तुम्ही हाराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमच्या हरण्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. तेच मैदानाच्या आत प्रत्येक खेळाडू. हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा मनसुबा फसलाय. फलंदाजाच्या पारीचा मात्र इथे या ठिकाणी अंत होईल. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1 मिस्टर पांडुरंग मिसाळ बॅक टू द डगआउट. डीजे नवीन फलंदाज भारत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, प्रांगणाच्या आतमध्ये पोहोचतोय. अर्थातच पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुरू आहे. सिलिमिडॉन बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर बॅकवर्ड फाईन लेग, बॅकवर्ड फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड गली रिजन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरचा शॉर्ट झोन, डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आणि वाईडिश ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर. सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. अगदी आपण पाहतोय याच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रेमाची सावली नावाचा ज्यावेळी चित्रपट नितेश आपण पाहतो ना, ज्यामधला उल्लेख आहे हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा जो हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. येस, जीवनाचं साधर्म्य हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला शिकवेल. जसे अपडाऊन्स तुम्ही जीवनात पाहाल तसेच अपडाऊन्स या क्रिकेटमध्ये तुम्हाला येतील आणि त्याच विपरीत परिस्थितीच्या विरोधात तुम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा हे क्रिकेट देत राहील. त्याच प्रेरणादायी क्रिकेटच्या दिशेने वळूयात. षटक क्रमांक 2 मात्र हातामध्ये दिलंय विश्वासानं. अर्थातच बादशाह 11 वंजारपाडा संघाच्या विरोधात रिया 11 वंजारपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाजी मार्कवर असणारा गोलंदाज संकेतला आणण्यात आलाय. स्वतः कर्णधार आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. अगदी समोरून राजेश भोईर सारख्या बलाढ्य खेळाडूच्या विरोधात चेंज ऑफ पेस. पहिलाच बॉल ज्यामध्ये प्रोजेक्टाईल मोशन होती, ज्यामध्ये अचूक फ्लाईट होती, ज्यामध्ये नियंत्रण होतं. नितेश, खरं तर नियंत्रण हा 4 अक्षराचा शब्द आहे, परंतु इतका कंट्रोल मी तर म्हणेन की ज्यावेळी तुम्हाला फार मोठा सराव आणि तुमची मेहनत या सगळ्यांचा संगममेळ तुम्हाला रचावा लागतो. गोलंदाज तयार, संकेत बाबरे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बॉल चाललाय समोर एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जिथून वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल सरकला. एकेरी धावसंख्या आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 11 या आकड्यावर. 11 रन्स, 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. थोडासा संघर्ष जरूर झाला आहे बादशाह 11 या संघाच्या माध्यमातून, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेन की वाईट दिवस प्रत्येकावर येतात, पण त्याच दिवसात जो कणखर बनतो तोच मात्र टिकतो, तोच या पटलावरचा राजा बनतो. आणि आता पहा डॉट बॉलची उद्घोषणा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या आकड्यावर है. 11. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक जैसे होते हैं मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आत. फुल टॉस, उडवलाय बॉल लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे समोर, अगदी समोर बॉलच्या झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला पाठवलं गेलंय. अर्थातच भारत माळी बॅक टू द डगआउट. डीजे धन्यवाद. तर फलंदाज तब्बल 11 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय तो मात्र 4. डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गेली मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. हौसले ज्यांचे बुलंद आहेत त्यांनाच मात्र
या संघर्षाची परिगाथा या क्रिकेटच्या पटलावर लिहिता आली आहे. तर यस, थोडस आपण क्रॉस व्हेरीफाय देखील करतोय, ज्या ठिकाणून स्वतः ऑफिशियल्स बघतायत. जे काही आहे ते ऑथराइज आमच्यापर्यंत ऑफिशियल टेक्निकल टीम. So each and every decision should be fair. फलंदाज बाद. फलंदाजाला परतावं लागणार आहे. ऑफिशियल रिव्ह्यू आपण चेक करत होतो, ज्यामध्ये टेक्निकल टीम आणि आमचे जे आयोजक आहेत मुख्य साईनाथ मसने आणि पूर्ण त्यांची टीम, ज्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपण जाऊयात पटलाकडे. मैदानाच्या दिशेनं गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल. चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सिलिमिड ऑफ. समोर अगदी क्षेत्ररक्षक आहे, अगदी इन फ्रंट ऑफ द फिल्डर हा फटका सजवला गेला, त्यामुळे धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये. याआधी राजेश भोईरनं आम्हाला प्रतिक्रिया दिल्या की विकेट थोडीशी का होईना खराब झाली आहे, परंतु एक चर्चा जरूर करू की कर्जतकर आहेत. डेफिनेटली KPL मध्ये देखील अशीच प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, पण त्यावेळी हिटरनं शेवटच्या अंतिम टप्प्यात ही विकेट सजवण्यात आली, सुकवण्यात आली. हे क्रिकेटचं ध्येयवेड प्रेम आहे आणि ही खरी कर्जतकरांची ताकद आहे. नो बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत आणि 1+1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, तो मात्र 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असताना फ्री हिटची नामी संधी असणार आहे. 9 ऑक्टोबर 2007चं वर्ष, ज्या वर्षी हा नियम बनवण्यात आला. व्हाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. डेफिनेटली याच एका आकड्याच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर आहे. नितेश, खरं तर शौर्याची परिगाथा 14 या आकड्यावर लिहिली गेली. अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आणि 14 जानेवारी 1761 म्हणजे शौर्य दिवस, अर्थातच पानिपतचं युद्ध. मराठ्यांचं धारोष्ण रक्त वाहत मात्र निधड्या छातीनं पानिपतच्या रणभूमीमध्ये जो इतिहास रचला गेलाय आणि त्याच दिवसाचा आकडा ज्यावेळी येतो धावफलकावर, त्यावेळी आमची आठवण आम्ही जरूर करतो श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अहमदशाह अब्दालीच्या त्या लढाईचा. अर्थातच जाऊयात मॅचकडे. फ्री हिट कंटिन्यू आहे. संकेत बाबरे. हा स्ट्रोक फटका फसलाय, परंतु फ्री हिट आहे आणि डिरेक्ट हिट. राजेश भोईर नावाच्या फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद मिस्टर राजेश भोईर. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. याद रखना, दूसरों से उम्मीद रखोगे तो हार जाओगे, उम्मीद खुद से रखोगे तो जीत जाओगे. स्वतःकडून अपेक्षा ठेवा, कारण दिवस बदलायला आणि माणसं बदलायला वेळ लागत नाही असं आपण जरूर म्हणूयात. त्यामुळे कृपा करून ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्या डेफिनेटली स्वतःकडून ठेवा. मैदानाच्या आत देखील प्रत्येक खेळाडूला स्वतःचं 100% योगदान द्यायचं आहे. दुसऱ्या खेळाडूकडनं अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा. या क्रिकेटच्या पटलावर धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 7.50च्या सरासरीनं प्रतिषटक धावांची गती मात्र 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यानंतर देखील एक चांगला थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल जरूर. अगदी यानंतरचा मॅच नंबर 7 प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर जाऊयात पटलाच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद जाधव. पहिला चेंडू. पहिलाच बॉल. फुलर लेंथ किंवा फुलिश लेंथ डिलिव्हरी होती. अगदी आजच्या दिवसात आपण पाहतो ना की सगळे गोलंदाज हे यॉर्कर पद्धतीने किंवा फुलिश लेंथ डिलिव्हरी, ज्याला आपण पहिल्यांदा गुरुदादा गावरान भाषेत आपण बुंधा असं संबोधायचो, आणि बुंधा बॉलर सर्वोत्कृष्ट. म्हणजे क्रिकेटमध्ये जर तुम्हाला वाचायचं आहे तर मग फक्त आणि फक्त ब्लॉक होल, आणि त्यामार्फत त्या पद्धतीने गोलंदाजी होती सध्या मैदानाच्या आत. अगदी यानंतरचा सामना PK टायगर्स आणि त्या विपक्षामध्ये विभूते एंटरप्राइजेस नेरळ. दत्तराज विभूते साहेबांचा हा संघ. गोलंदाज तयार.
हा बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट वाईड लॉंग ऑफला, समोर क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग आणि तदनंतर पहा 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. याच 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख देखील वाढला. 18. अगदी वेळ आणि दिवस बदलतात नितेश. आपण पाहिलं की विराट कोहली त्याचा आकडा अगदी क्रिकेटच्या पटलावरचा शहेनशाह, कव्हर ड्राईव्ह किंवा प्रत्येक जो फटका त्याचा सजवला जायचा त्यामध्ये तंत्रशुद्धता होती, परंतु शेवट मात्र फार खराब पाहायला मिळाला कॅप्टन्सीचा. तर हेच क्रिकेटचं पटल आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला, समोर क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव संकेत होते त्या क्षेत्रातून. एकेरी धावसंख्येने धावफलक 1 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचताय ते 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. अगर तुम हारने से नहीं डरते तो तुम्हें कोई नहीं हरा सकता. तुमच्या मनात पहिल्यांदा विजय ठरत असतो आणि तदनंतर रणात विजय ठरत असतो. गोलंदाज तयार. हा बॉल देहयष्टीवर आदळलाय, परंतु पहा असं नाही तर तसं, परंतु फलंदाजाला परतावं लागणार आहे. धावचीतच्या स्वरूपात का होईना विकेटचं पतन झालंय. विकेट नंबर 4 मैदानातून परतीच्या प्रवासाला रोहन शेलार डगआउटचा शिकार. डिझाय अगदी स्वतःच्या संघाचं नुकसान होऊ नये ही एक उदात्त भावना मनाशी बाळगून उराशी बाळगून मात्र मकरंद दहिवलीकर 6व्या क्रमांकाकरता फलंदाजीसाठी जातोय. नितेश असं म्हणतात की दुसऱ्यांच्या चुका काढणं फार सोपं आहे, परंतु स्वतःची चूक कबूल करायला वाघाचं काळीज लागतं आणि ते काळीज मकरंद दहिवलीकरचं आहे. डेफिनेटली त्याला आता आपण स्ट्रायकर एंडवर पाहतोय. प्रत्येक विजेता अगदी सर्वसामान्य खेळाडूच असतो, परंतु जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती. हा बॉल ज्यातून आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि आता कॅमेरामनचं कौशल्य जे तपासलं जाईल. डेफिनेटली वी क्रॉस द सेम डिसिजन, वी जस्टिफाय द सेम डिसिजन विथ रेफरन्स विथ कॅमेराच्या आधारावर आपल्याला हा निर्णय पडताळून पाहावा लागणार आहे. त्याकरता आपण तिसरे आपले ऑफिशियल्स त्यांना आमंत्रित करूयात आणि तिथे कुठल्याही प्रकारचे त्रयस्थ व्यक्तिमत्व नकोत, फक्त टेक्निकल ऑफिशियल्स आमचे तिथे पाहिजेत. सल्ला मसलत केली जाते. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नेरळ परिसर प्रीमियर लीगचा थरार. सध्या जो सामना सुरू आहे, एका बाजूला बादशाह 11 वंजारपाडा आणि त्या विपक्षामध्ये रिया 11 वंजारपाडा. इट्स अ नॉट आउट. खरं तर tenniscricket.in हे कौशल्य गौरवजी सावंत आणि त्यांचे सगळे कॅमेरामन त्यांचं हे खरं तर मी तर म्हणेन की श्रेय योगदान आहे, कारण 3 कॅमेऱ्यांच्या साथीनं आपण ही स्पर्धा कव्हरेज करतोय. आमचे सगळे कॅमेरामन, मला आपली नावं ठाऊक नाही आहेत, परंतु आपल्या कौशल्याला एक सलाम. अर्थातच याच करता tenniscricket.in म्हणूनच की काय, इट्स अ नॉट ओनली नेम, इट्स अ ब्रँड. हा एक ब्रँड आहे. जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल ज्याला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून बॉल चाललाय 7 धावांसाठी षटकार. डीजे पहिला 10 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातून ऋतिक विशेनं खर्च केला. त्यानंतर दुसरं षटक फेकलं
तर गोलंदाज संकेत बाबरेनं ज्यानं 5च धावा खर्च केल्या. येस डेफिनेटली वी सेड द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि त्यानंतर तिसरं षटक मिलिंद जाधवनं फेकलं ज्यानं धावा खर्च केल्या त्या 10. तब्बल हे 25 धावांचं अनालिसिस होतं. 3 षटकांमध्ये संकेत बाबरेच्या हातात त्यानं पुन्हा चेंडू विश्वासाने घेतलाय. समोर आहे फलंदाज मकरंद. हा बॉल लेगस्टिकच्या अगदी बाहेर. पंच लक्ष वेधून घेत आहेत. अगदी धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं स्वैर आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र वाढलाय 26. कोण विसरेल नितेश, आम्ही सातत्यानं हा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आठवण होते जावळीच्या वाघाची. तुकाराम ओंबळे ज्यांना हातात काठी असताना देखील AK-47 ज्यांच्या हातात होती त्या कसाबला पकडलं, त्यात दहशतवाद्याला पकडलं आणि त्याच जावळीच्या वाघाला अर्थातच याच 26 आकड्याच्या माध्यमातून 26 अकराचा भॅड हल्ला. ज्या काही काळ्या दिवसाच्या आठवणींना आपण उजाळा देतोय. अर्थातच हेमंत करकरे असतील, अशोक कामटे असतील, विजय साळसकर असतील, त्यांना देखील एक मानाची त्रिवार मानवंदना. धावसंख्या 27 या आकड्यावर आहे. 28 माफ करा 28. गोलंदाज तयार. या षटकातला पुढील बॉल. सुपर बॉलिंग, दर्जेदार भन्नाट वेगानं बॉल सध्या पेशकश केलाय आणि याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धावांचा आलेख जर आपण पाहाल तर स्थिर अवस्थेमध्ये तब्बल 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. गोलंदाज पुन्हा सज्ज आहे. अर्थातच समोर फलंदाजी करता आपण सौरभ बाबरेला पाहतोय. सुपर अप्रतिम गोलंदाजी. अक्षरशः हा बॉल जाऊन आदळला तो पायावर आणि तदनंतर पहा एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध एकेरी धावसंख्या कनेक्ट झाली आहे ती लेग बाईटच्या स्वरूपात. आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावांचा आलेख जर आपण पाहाल तर 29 धावा 29. 29 धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाते. सुखासाठी कधी कोणाकडे हात पसरू नका, दुःखाशी 2 हात करा, कारण ही दुनिया मतलबी आहे. त्यापेक्षा तुमचे प्रयत्न मैदानात फार गरजेचे आहेत. डेफिनेटली तुमच्या पाठीशी सुख येईल ज्यावेळी तुम्ही परिश्रम घ्याल मैदानात. एकेरी धावसंख्या याच एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख 30 या अंकावर आहे. 30 रन्स 30 धावा. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. संकेत बाबरे सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. वंजार पडाकर आणि त्याच्या विपक्षात वंजार पडाकर अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. या षटकातला पुढील चेंडू. अगदी एक कलात्मक कौशल्यात्मक स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक. बॉल चाललाय फाईन लेग मधून. वीरभाई कोतवाल स्टँडला सलामी. चेंडू सीमा पार, चौकार. चाललाय पुष्पा. झुकेगा नाही साला. परंतु मुंगी होऊन साखर खायचं की हत्ती होऊन पाला खायचा हे तुम्ही ठरवायचं. एकच बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जाऊयात मैदानाच्या हातमध्ये. नम्रता फार गरजेची आहे. पोलाइटनेस. हा स्ट्रोक बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आहे. अगदी अपील सुरू आहे परंतु लेग बाईटच्या स्वरूपात जो काही अपील झाला त्यावर पंच दर्शवत आहेत की येस इट्स आउटसाइड दी लेग स्टंप. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं धावांचा आलेख जाऊन पोहोचला आहे तो मात्र 35 या आकड्यावर. नितेश आपण पाहतो की पुष्पा नावाच्या सिनेमानं फार झपाट्यानं कमाई केली. त्यातला एक फेमस डायलॉग आहे की झुकेगा नाही साला. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की या क्रिकेट विश्वात तुम्हाला वेळोवेळी झुकावंच लागेल. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी तुम्हाला टेक ऑफ करता झुकावं लागेल, रिलीज करता झुकावं लागेल, फॉलो थ्रू करता झुकावं लागेल. ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता त्यावेळी तुम्हाला स्टँड घेण्याकरता झुकावं लागेल. अर्थातच धावा पूर्ण करण्याकरता झुकावं लागेल. क्षेत्ररक्षण करताना देखील तुम्हाला झुकावंच लागेल. आणि म्हणूनच की काय या क्रिकेट विश्वामध्ये तो डायलॉग चालणार नाही. तर जाऊयात शेवटच्या 6 बॉलचं सत्र बाकी आहे. धावसंख्या 35 या आकड्यावर. विभूते एंटरप्राइजेस नेरळ आणि पीके टायगर्स या दोन्ही संघांचे कॅप्टन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज वेलकम ॲट टॉस बॉक्स. टॉस करण्याकरता नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक फेकण्याकरता आलाय गोलंदाज भूषण शिंगे. पहिला बॉल. लोअर फुल टॉस पाठवलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधल्या क्षेत्रातून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द रोप. षटकार.
या षटकारानं धावसंख्या 41 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. मनगडात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्षाची तयारी मात्र या मैदानात तुम्हाला ठेवावी लागेल. गोलंदाज तयार, फुल टॉस उडवलाय, बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावांसाठी. रिव्ह्यू फॉर हाईट नो ऑन अबाव दी वेस्ट क्रॉस चेक केलं जाईल. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांकडनं आपण दिला जातोय हा रिव्ह्यू. खरंच एकदा क्रॉस व्हेरीफाय, कारण क्रिकेटच्या पटलावर असं आपण जरूर म्हणूयात कोणी किती रिव्ह्यू घेतले त्यापेक्षा पारदर्शकता किती आहे. कारण जो काही निर्णय आहे तो सर्व योग्य, जो काही निर्णय आहे तो मात्र एकदम अचूक, आणि त्याचंच क्रॉस व्हेरिफिकेशन सध्या या मैदानाच्या आतून. कारण जसं आपण म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलन होणं गरजेचं आहे नितेश, तसं क्रिकेटमध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलन होणं गरजेचं आहे. अर्थातच ज्यावेळी मोठमोठ्या संघांच्या कधी कधी एंट्री पडतात ना, त्यावेळी दुसरे संघ खेळायला धजावतच नाहीत. का तर समोरच्या खेळाडूंचं नावं ऐकून. परंतु कधीच या क्रिकेटमध्ये कोणाला असं बलाढ्य समजू नका किंवा कमकुवत देखील समजू नका. नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 48. गोलंदाज तयार, हा बॉल फ्लिक केलाय, बॉल चाललाय पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षणात थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. तदनंतर धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. त्या याच दोन धावांच्या मदतीनं धावफलकाचा आकडा अर्धशतकावर जाऊन पोहोचलाय. 50 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. चेंडूंचा ऑथराइज खेळ संपलाय तो मात्र 2. शेवटचे 4 बॉल शिल्लक असताना गोलंदाज भूषण शिंगे. वन्स अगेन व्हॉट अ स्ट्रोक, अप्रशंसनीय, अप्रतिम, सुरेख हा बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून, षटकार. अकरा चेंडू 33 धावांची पारी सजवली आहे या खेळाडूनं. लोअर फुल टॉस फ्लिक केलाय. आता समोर क्षेत्ररक्षक आहे. जिथे स्वतः सेनापती तैनात आहेत तिथे चुकी होणे अशक्य. अर्थातच धावसंख्या 56 या आकड्यावर असताना 33 धावांच्या त्याच्या पारीला पूर्णविराम लागतोय. सौरभ बाबरे मात्र डगआउटचा शिकार. काही ध्येय पूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नांमधल्या जगण्यात कधी गुंतू नकोस. स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक. मैदानाच्या आत जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाज तयार, भूषण शिंगे. हा स्ट्रोक फक्त उडवलाय, फक्त उंची गाठली आहे चेंडूनं, आणि चेंडू खाली मिलिंद जाधव कडनं मात्र चुकी घडली आहे. कारण वेळ होता, जागा बनवण्याकरता संधी होती, परंतु प्रेडिक्शन चुकलं, अंदाज चुकला, आणि तदनंतर चेंडू धरणीला दान झालाय. अर्थातच चेंडूंचा खेळ संपलाय. तो 5 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 58 या आकड्यावर, 58. गोलंदाज तयार, षटकातला शेवटचा आणि 17तला देखील शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. भूषण शिंगे. हा स्ट्रोक फक्त आणि फक्त उडवून दिले जात आहेत चेंडू. तदनंतर एकेरी दुहेरी संधीचं सोनं करत फलंदाजाला परतावं लागेल. डाव आटोपलाय तो 58 या आकड्यावर. विजयाकरता 59 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. तो बादशाह 11 वंजारपाडा संघाच्या विरोधात रिया 11 वंजारपाडा या संघाला. एका बाजूला अमरदादा मिसाळ फॅन क्लब टीम आणि एका बाजूला मारुती टोकरे फॅन क्लब टीम. अर्थातच रिया 11 या संघाचे पाठीराखे आणि संघाचे मालक अर्थातच आदरणीय मारुतीदादा टोकरे फॅन क्लब टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरता माफ करा 30 चेंडू आणि विजयाकरता 58. यस थँक्यू 59. सर.
या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय सचिनजी मसणे, उपशाखा प्रमुख शेलू आणि त्यांच्या समवेत सन्माननीय मधुकरजी मसने, एक उत्कृष्ट असे वक्ता आणि समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सन्माननीय गुरुदादा मसने यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही सन्माननीय व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. तर सचिनजी मसणे आणि मधुकरजी मसने या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल गुरुदादा मसने यांच्या शुभ हस्ते. तसेच त्यानंतर कॉल दिला जाईल पुढच्या मॅचेसचा या ठिकाणी. विभूत एंटरप्राइजेस आणि पीके टायगर्स नाणेफेकीसाठी आपण देखील दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. अमोल चव्हाण आणि साई मसने. तर येणारे 30 चेंडू आणि विजयाकरता 59 धाव संख्येची गरज आहे. तर जाऊयात मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. तर आपण विनंती करूया या विभूती एंटरप्राइजेस संघाचा संघ मालक आणि पीके टायगर्स संघाचा संघ मालक, आपण वेळ घेऊ नका, लगेच नाणेफेकसाठी या. काय इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस झालाच पाहिजे. पीके टायगर्स संघाचा संघ मालकाला विनंती करतो आपला कॅप्टन लगेच पाठवायचे. कॅप्टन पीके टायगर्स विपक्षात विभूत एंटरप्राइजेस असे मास्क मला नेक्स्ट पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन, एकीकडे कन्सिस्टंट कॅप्टन अमोल चव्हाण, तर एकीकडे एक हार आणि एक जीत पत्करून पीके टायगर्स एक संघर्षाची लढाई करण्यासाठी तयार होईल. टॉस केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार गुरुदादा मसनेच्या शुभ हस्ते. टेलिसचा कॉल आणि हेड आला. टॉस जिंकला विभूत एंटरप्राइजेस. डिसिजन फिल्डिंग पहिले. नक्कीच तुम्ही कन्सिस्टंट राहिलात. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला इथून स्टार्ट बोलूयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये. थँक्यू. दॅट्स ऑल फ्रॉम द डॅश बॉक्स. थँक्यू. धन्यवाद पियुष. खरं तर पहिलाच बॉल डॉट फेकलाय. राजेश भोईरला आपण पाहतोय. राजेश सोनावळे गोलंदाजी मार्कवर आहे. हा स्ट्रोक बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. करो वा मरोची लढत आहे नितेश, कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व मात्र या स्पर्धेत. हा बॉल आदळलाय पायावर, परंतु अपील झाल्यानंतर पंच तटस्थ आहेत. अर्थातच एका डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. चेंडू क्रमांक 3 निर्धाव फेकलाय. 4 आकडा धावफलकावर जोडला जातोय. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अर्थातच गोलंदाजी मार्कवर राजेश सोनावळे आहेत. 59 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे मैदानाच्या आत. हा बॉल फ्लिक केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. आता प्रॉपर कलेक्शन केलाय आणि तितक्याच जबाबदारीनं हा बॉल फेकलाय देखील. धावसंख्या 1 आकड्याच्या मदतीनं 5 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 5 रन्स. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 4. किती प्रेरणादायी होते ते लोक ज्यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, बस हौसलों से उड़ान होती है. बॉर्न टू फ्लाय. मैदानाच्या आत मात्र हे घोषित सांगत असताना फलंदाजानं चेंडूला पाठवलंय. हरिभाऊ भडसावळे स्टँडच्या डोक्यावरून येतोय चौकार. अर्थातच या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर.
चौकारानं धावसंख्या 59चा पाठलाग करत असताना 9 या आकड्यावर. बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिप मध्ये मात्र चुकी केली आहे. डिरेक्ट हिट. फलंदाजाला परतावं लागणारच आहे, परंतु फक्त नाव बदललंय. फलंदाज बाद. दायी कविता म्हणजे एक पोएम ऑफ लामांच्या. अर्थातच टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाइट द अनबीटेबल फो, टू बियर विथ अनबिअरेबल सॉरो, टू रन वेअर टू दी ब्रेव डेअर नॉट टू गो. अर्थातच जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकणार नाही त्याला मला हरवायचं आहे. कोणालाही सहन होणार नाही असं दुःख मला सोसायचं आहे. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्यास देखील धजावत नाहीत त्या ठिकाणी जाण्याचं धाडस मात्र मला करायचं आहे. ज्यावेळी माझे बाहू थकलेत, ज्यावेळी माझे पाय थकलेत, त्यावेळी मात्र मला लढायचं आहे, त्यावेळी मात्र मला पळायचं आहे. अर्थातच शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये मात्र मला संघर्ष करायचा आहे. संघर्षाची अविरत परिगाथा लिहिणारा कोण? हा खेळाडू. या मैदानाच्या आतमध्ये अर्थातच 59 धावसंख्येचा संघर्षाचा पाठलाग सध्या सुरू आहे. एका बाजूला फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज संकेत बाबरे, अर्थातच कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, आणि अक्षय परब, माथेरानचा सुपरस्टार नो डाऊट. सकाळच्या प्रहारामध्ये चांगली बॅटिंग केली आहे फलंदाजानं. हा स्ट्रोक उडवलाय, बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. षटकाराचा बाबरे ब्रँड फलंदाज बाबरेच्या बॅटमध्ये हिंद राज्याची स्थापना करणाऱ्या सरसेनापती वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात. अर्थातच माझ्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी आपण पाहू शकाल धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 16 हा आकडा जेव्हा जेव्हा नितेश धावफलकावर येतो ना त्यावेळी आठवण होतीये 16 जानेवारी 1681ची. अर्थातच स्वराज्याचा दुसरा राज्याभिषेक रायगडानं पाहिला. तोच दिवस अगदी इनपॅच लाईनच्या समोर आणि अक्षयला परतावं लागणार आहे. अक्षय परब मात्र डगआउटचा शिकार. विकेट नंबर 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला डीजे. ते एकतर अन्यायाविरुद्धची आणि एक स्वतःच्या क्षमतेवर असणाऱ्या दुर्बलतेच्या विरुद्धातली. अर्थातच स्वतःचे वीक पॉइंट ज्या खेळाडूला ठाऊक आहेत त्याला माहिती आहे इम्प्रोव्हायझेशन कोणत्या झोनमध्ये करायचं आहे. आणि सध्या जो इम्प्रोव्हायझेशन दाखवेल मैदानाच्या आत त्याच खेळाडूचं हे क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये मिडविकेटच्या क्षेत्रात झेल देऊन मात्र परतीच्या प्रवासाला निघालाय. फलंदाज बाद. विकेटचं बदन. कारण यशस्वी कथा वाचून फक्त संदेश मिळतो, तर अपयशाच्या कथा वाचल्यानंतर अनुभवाचे धडे मिळतात जे तुम्हाला संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहतील. तर मैदानाच्या आत जाऊयात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर गोलंदाज सज्ज आहे मकरंद दैवलीकर. हॅट्रिकचा बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये टेक ऑफ देण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते 38च्या आतमध्ये. याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. 17 लॉस ऑफ 3 विकेट. संकेत बाबरे मात्र ज्या विश्वासानं अर्थातच टीम रिया 11 संघानं जे नेतृत्व दिलंय त्यावर स्वतःची सिद्धता दर्शवत असताना दाखवत असताना फ्लाइंग स्लिप जिथे चुकी घडली आणि तदनंतर एक धाव कन्वर्ट झाली आहे.
याच एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय 59 धावांचा पाठलाग करताना 18 या आकड्यावर. 41 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरता 41 धावांची गरज आहे. येस, अर्थातच पेय विश्रांती होईल. तत्पूर्वी जाऊयात आपण एक संधी आमचे डीजे जॉकी. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. नेरळ परिसर प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा आणि या स्पर्धेचा शुभारंभ आज सकाळी 10:49 पहिल्या बॉलची उद्घोषणा. अर्थातच जवळजवळ 11च्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ज्यामध्ये आपण नामांकित संघ आज या स्पर्धेतून खेळताना पाहतोय. हा स्ट्रोक फक्त हवेमध्ये बॉल आहे. समोर क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आहे आणि जिथून विकेट मिळेल. विकेटचं पतन झालंय. पहिल्याच बॉलवर मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. अर्थातच गणेश कोंडे बॅक टू दी डगआउट. धन्यवाद नितेश. आपण पाहतो ना की जेव्हा 10वी इयत्तेत असतो आपण, गणित फार कठीण सब्जेक्ट आहे आणि त्या गणिताचा एक चांगला स्वभाव किंवा गुणधर्म आहे. मॅथमॅटिक्स मे नॉट टीच अस हाऊ टू ॲड द हॅपीनेस और हाऊ टू मायनस द सॅडनेस, बट इट डज टीच वन थिंग इम्पॉर्टंट. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. प्रत्येक संकटांचं किंवा प्रत्येक प्रॉब्लेमला एक सोल्युशन जरूर असतं. हा बॉल स्विंगिंग डिलिव्हरी, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडू फेकलाय. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 18 या आकड्यावर स्थिर अवस्थेमध्ये. 41 करायचे आहेत. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलंय. हुतात्मा वीरभाई पाटील, हुतात्मा हिराजी पाटील स्टँडला दिलेली ही सलामी. चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. संघाच्या धावसंख्येत फार मोठी वाढ होतीये. 24 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. 15 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. परंतु डीजे जॉकीनं गाणं ऐकवलं आई एकविरेचं. खरं तर स्वर्गाची अनुभूती देणारा आई एकविरेचा वेहेरगावचा डोंगर, अर्थातच आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान. पावसाळ्यात जर स्वर्गाची अनुभूती घ्यायची आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या. बॉल चाललाय सरळ ऑन साइडला. लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय संकेतच्या बॅट मधून. षटकाराचा वंजारपाडा ब्रँड. कम ऑन डीजे. तर याच षटकारानं इरादे स्पष्ट केलेत आणि आगाज देखील केलाय संकेत बाबरेनं. येस, आय एम रेडी. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 30 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल जे शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण सोडवायचं आहे. 14 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या. 2 षटकं अजूनही शेष आहेत. सर हे क्रिकेट आहे. मी एक याचं चांगलं उदाहरण देतो. 2019चा ODI विश्वचषक आणि आता या वर्षीचा T20 विश्वचषक. कारण यावेळी ज्यावेळी पाकिस्तान खेळत होती तेव्हा असं वाटत होतं की पाकिस्तानच हा विश्वचषक जिंकणार T20चा. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ एवढा खतरनाक आहे की असंख्य लोकांना रडताना या मैदानात मी पाहिलंय. म्हणजे 360 वर्तुळाच्या अंशाच्या या परिक्रमण कक्षेमध्ये AB डिव्हिलियर्स नावाचा जो फलंदाज आहे, ज्याचं फार मोठं नियंत्रण आहे फलंदाजीवर, त्याला देखील आपण रडताना पाहिलं 2019च्या विश्वचषकामध्ये. आणि अनेक खेळाडू आहेत ज्यावेळी हार हृदयाला लागते ना, त्यावेळी फार मोठं दुःख होतं. हा स्ट्रोक. मोठी झटापट घडली आहे. अर्थातच अपील केला जातोय. वेगळी शैली. पंच देखील तटस्थ आहेत आणि
एका डॉट बॉलची उद्घोषणा आहे. अर्थातच याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनं चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 5. शेवटचा एक बॉल शेष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30 या आकड्यावर. 30 रन्स. मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्मा. 30 एप्रिल, कोण विसरेल त्या खेळाडूला. बॅटची एज, चेंडू चाललाय. समोर लिडिंग एज होती, फ्लाइंग स्लिप आणि गलीच्या मधोमध बॉल होता, जिथून फक्त एकेरी धावसंख्या आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 31 या आकड्यावर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा या गरजेच्या असणार आहेत. अतिशय रंगतदार आणि रोमहर्षक स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेतून पेय विश्रांती या मैदानाच्या आतमध्ये अगदी संध्याकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील हा अंतिम प्रहर आहे. यानंतर एक चांगला थ्रिलर तुमच्या भेटीला जरूर येईल. एका बाजूला पीके टायगर्स अर्थातच सतीशजी खारीक आणि अख्तरजी पठाण फॅन क्लब टीम आणि महेश खारीक आणि अख्तर पठाण फॅन क्लब टीम आणि त्या विरोधात विभूते एंटरप्राइजेस नेरळ अर्थातच दत्तराज विभूते फॅन क्लब टीम आणि शेवटचा सामना समर 11 आणि त्या विपक्षामध्ये बादशाह 11. तर बादशाह 11 संघाला यानंतर अजून एक सामना झाल्यावर अजून एक मॅच मात्र खेळायची आहे. चाललोय पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना घेऊन मैदानाच्या आतमध्ये. राज भोईरच्या हातात चेंडू आहे. राजेश भोईर, राजेंद्र भोईरला आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल फेकण्याकरता तब्बल 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना हा बॉल चाललाय बॅकवर्ड फाईन लेगला. क्रिकेटच्या पटलावरचा नाट्यमय स्ट्रोक. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. संकेत बाबरेचा ब्रँडेड चौकार. डीजे गोलंदाज तयार. हा बॉल कटर गोलंदाजी, स्विंगिंग डिलिव्हरी. सध्या मैदानाच्या आत स्पिन गोलंदाजी होती. शॉर्ट रनअप मध्ये गोलंदाजी करतायत राजेंद्र भोईर. अर्थातच दुसरा बॉल डॉट फेकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 35 या आकड्यावर. या बॉलचं एक्झिक्युशन, डॉट बॉलची उद्घोषणा. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना 9 चेंडू आणि विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. या मॅचवर आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न आणि फत्ते शिकस्त करण्याची जिद्द मात्र मनात बाळगून राजेंद्र भोईर. हा बॉल पुन्हा एकदा स्विंगिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता प्रत्येक चेंडूवर किमान 3 धावा. अशा 8 चेंडूंमध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज तयार. राजेंद्र भोईर ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलंय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी असं सांगत असताना संकेत बाबरे मात्र मैदानाच्या आत गरजतोय. षटकार. धन्यवाद. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. बघा जो चेंडू फेकायचा आहे आतमध्ये. शेवटचे 7 बॉल आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 17 धावांची गरज आहे. मॅच बॉल घ्या. आणि जे आमच्या सीमारक्षक आहेत त्यांचे देखील आभार, कारण खऱ्या अर्थानं आपण इथपर्यंत चेंडू पोहोचवण्याची जी मेहनत घेत आहे आज संदीप सर, ही बाब फार महत्वाची आहे की बाहेर गेलेले चेंडू वेगानं आत आलेत म्हणून मॅच स्पीडअप झाल्यात. अर्थातच म्हणूनच मॅच वेगानं झाल्यात आणि त्याचा श्रेय जाईल लाईनमनला. गोलंदाज तयार. हा बॉल शेवटच्या क्षणी पहा. फलंदाज फार हुशार आहे. स्वतःच्या विश्वासावर अर्थातच स्वतःच्या आत्मबळावर हा सामना खेळायचा आहे हेच सांगतायत संकेत बाबरेचा हा शेवटचा स्ट्रोक. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. असं म्हणतात नितेश की
सोने की लंका और पुष्पक विमान तो रावण के पास भी थे, लेकिन राम को वनवास देखना पड़ा। राजपाट तो कंस के पास भी था, लेकिन भगवान श्री कृष्ण का जन्म जेल में हुआ। राजमहल तो कौरवों के पास था, वनवास तो पांडवों ने भोगना पसंद किया। संघर्ष हमेशा सत्य के साथ चलता आया है। जब सत्य के लिए भगवान को भी संघर्ष करना पड़ा तो हम भी फिर इंसान हैं, अर्थातच आपण सर्व मानव जाती आहोत, आपल्याला संघर्ष जरूर करावा लागेल। शेवटचे 6 बॉल, विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 16। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ बाबरे आलाय। 6 बॉल 16। येस, बाबरे वर्सेस बाबरे, वंजारपाड्याच्या विरोधात वंजारपाडा। काय दर्जेदार लढत आहे, काय दर्जेदार क्रिकेट प्रदर्शन करताय, आणि हीच तर खरी खासियत आहे या नेरळ परिसर प्रीमियर लीगची। तर जाऊयात मॅच कडे। हा थ्रिलर, हे द्वंद्व युद्ध, या क्रिकेटच्या पटलावरची ही धुमश्चक्री। शेवटचे 6 बॉल, विजयाकरता 16 धावांची गरज। बॉल फ्लिक केलाय, लेग स्टंपवर पंच इशारा करतायत, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड फाइन लेग रीजन मधून, सीमा रेषा पार, येतोय चौकार। अजय गायकवाड, रेश्मा सोनावण्यात असंख्य व्यक्तिमत्वांनी आपलं क्रिकेट सजवण्याकरता काम केलंय। शेवटचे 5 बॉल 12 धावांची गरज। चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय हेलिकॉप्टर महेंद्र सिंग धोनी स्टाईल। पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र रोखला गेलाय। प्रवीण पवार, मॅन फ्रॉम भुतुली, बॅक टू द डगआउट। विकेटचं पतन झालंय। कम ऑन डीजे। बिरदोले गाव, गोलंदाज तयार। शेवटचे 4 बॉल। सौरभचा हा चेंडू त्यावर चढवलाय, हवाई हल्ला, फटका हवेमध्ये, फटका फसलाय। संकेत बाबरेला परतावं लागणार आहे। विकेटचं पतन। धन्यवाद। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे। अतिशय महत्वपूर्ण चेंडू। लोअर फुल टॉस बॉल, अगदी फ्लिक केलाय, सिलिमिडॉन मधून बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये। पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा मनसुबा देखील पूर्ण केला गेलाय। 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील आणि याच 2 धावांच्या मदतीने धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावर। 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे। अतिशय रोमहर्षक, अतिशय रंगतदार, अविश्वसनीय, अतुलनीय सामना क्रिकेटच्या पटलावरचा, मी तर म्हणेन की चुरशीचा, अगदी चुरशीचा सामना। शेवटचे 2 बॉल, विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे। बादशाह 11 संघाचा संघर्ष आणि आता मिळालेली एक संधी। 2 पराभवांनंतर तिसरा सामना आहे की ज्यामध्ये आता विजयाची चाहूल लागली आहे, परंतु समोर आहे फलंदाजीसाठी फलंदाज राहुल कालेकर। हा स्ट्रोक मिस टायमिंग झालाय, अर्थातच हवेमध्ये चेंडू आहे, जिथून 1 धाव कंप्लीट केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय। फक्त 1 धाव,
एक चेंडू आणि 8 धावांची कंपल्सरी गरज आहे. अर्थातच सामना बरोबरीत जर सुटला पण त्याकरता एक्स्ट्रा बॉल लागेल. डेफिनेटली आता फक्त एक्स्ट्रा बॉलच टीम रिया 11 वंजारपाडा संघाला वाचवू शकते. गोलंदाज तयार. या षटकातला पुढील चेंडू, शेवटचा आणि अंतिम बॉल. 8 धाव संख्या. चांगली गोलंदाजी सौरभ बाबरे, हे नाव मात्र लक्षात ठेवा. अर्थातच 2 धावा घेतल्यात आणि सामना जवळजवळ जिंकलाय तो टीम अमरदादा मिसाळ फॅन क्लब टीम. बादशाह 11 वंजारपाडा संघ. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम बादशाह 11.